अमेरिका आणि इराणच्या दरम्यान गेल्या 3.5 महिन्यांपासून सुरू असलेला तीव्र संघर्ष अखेर शांतता करारामुळे संपुष्टात येणार आहे। स्वित्झर्लंडच्या जिनेवामध्ये दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये तब्बल 15 तास मॅरेथॉन बैठक चालली। या बैठकीमध्ये युद्धविरामावरती एकमत झाले। येत्या शुक्रवारी या ऐतिहासिक करारावरती अधिकृतपणे सह्या होतील। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून या कराराविषयी माहिती दिली आहे। तर इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील याला दुजोरा दिला। अमेरिका आणि इराणमधल्या या शांतता करारामुळे जागतिक व्यापाराला मोठा दिलासा मिळालाय। त्यावेळेला ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय तेल वाहतूक करणाऱ्या जहाजांना उद्देशून पुन्हा एकदा तेल व्यापार सुरू होऊ द्या असं आवाहन केलंय। शुक्रवारी 19 जूनला स्वित्झर्लंडच्या जिनेवामध्ये शांतता करारावरती सह्या होतील। इराणकडून परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची या करारावरती सह्या करतील, तर अमेरिकेकडून उपाध्यक्ष जेडी व्हान्स हे या करारावरती स्वाक्षऱ्या करणार आहेत। यासाठी इराणच्या संसदेचे अध्यक्ष बागेर गलिबाफ हे देखील जिनेवा या ठिकाणी जाणार आहेत। इराण आणि अमेरिका यांच्यामधल्या शांतता कराराच्या नुसार हॉर्मुझची सामुद्रधुनी ही लवकरच सुरू होणार आहे, खुली होणार आहे। कराराच्या नंतर पहिल्या 30 दिवसांमध्ये इराणवरचे निर्बंध अमेरिकेकडून हटवण्यात येतील, तर 60 दिवसांच्या टप्प्यात अणु कार्यक्रमावरती चर्चा होईल। दरम्यान यावेळेला इराणनं अमेरिकेच्या समोर 3 अटी ठेवल्याची माहिती मिळते। अमेरिकेनं इराणमधल्या नौदलाची नाकेबंदी उठवणं, सर्व प्रकारच्या लष्करी कारवाया थांबवणं आणि इराणची गोठवलेली मालमत्ता मुक्त करणं यांचा समावेश आहे। शांतता कराराच्या नंतर हॉर्मुझमधला तणाव काहीसा निवळल्याचं दिसतंय। एलपीजी घेऊन प्रवास करणाऱ्या दिशा या जहाजानं हॉर्मुझची सामुद्रधुनी पार केली आहे। हे जहाज कतारच्या रास अल लाफान यावरून अमेरिकेच्या दिशेनं रवाना झालं। 2 मार्च पासून हे जहाज कतारच्या रास लाफान या ठिकाणी अडकून पडलं होतं। अमेरिका आणि इराणमधल्या शांतता कराराच्या घोषणेनं पंतप्रधान मोदींनी स्वागत केलेलं आहे। पश्चिम आशियामधील संघर्ष संपवण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये झालेल्या कराराचं मी स्वागत करतो। या संघर्षामुळे जगभरामध्ये अनेक मोठ्या आणि गंभीर आर्थिक समस्या निर्माण झाल्या होत्या। कुठे जीवितहानी झाली, मात्र आता या कराराच्या अंमलबजावणीमुळे पुन्हा एकदा शांतता प्रस्थापित होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। अमेरिका आणि इराणमधल्या शांतता कराराचं संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांकडून स्वागत करण्यात आलं। दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करावी, हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली व्हावी आणि त्यामधून निर्धोक व्यापार व्हावा अशी अपेक्षा महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी व्यक्त केली आहे। अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारावरती एकमत झाल्याच्या नंतर लेबनॉनमध्ये जल्लोष करण्यात आला। या कराराच्या नुसार लेबनॉनसह सर्व आघाड्यांवरती युद्ध थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे लेबनॉनमध्ये नागरिकांनी रस्त्यावरती उतरून मोठा जल्लोष केलाय। युद्धविरामाच्या घोषणेमुळे संपूर्ण देशामध्ये सध्या आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। युद्ध सुरू झाल्यापासून इस्रायलकडून लेबनॉनवरती अनेक हल्ले देखील करण्यात आले होते। तिकडे अमेरिका आणि इराणमध्ये झालेल्या कराराच्या नंतर इस्रायलनं मात्र आपली भूमिका कायम ठेवली आहे। अमेरिका इराण करारामध्ये लेबनॉनचा उल्लेख आहे, मात्र इस्रायल दक्षिण लेबनॉनमधून आपलं सैन्य मागे घेणार नाही असं इस्रायलचं म्हणणं आहे। इराणच्या मागण्या काहीही असल्या तरी या मुद्द्यावरती इस्रायलची भूमिका बदलणार नाही। अमेरिका इराण या करारासोबत आम्ही बांधील नाही असं इस्रायलनं स्पष्ट केलं। दरम्यान अमेरिका आणि इराणमध्ये झालेल्या शांतता कराराच्या नंतर आम्ही संरक्षण तज्ज्ञांसोबत संवाद साधलाय। यावेळेला मेजर जनरल अनिल बाम आणि लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी नेमकं काय म्हटलं आपण बघूया। असं वाटतंय की आता ही संधी जी होणार आहे आणि डिक्लेअर केलं 19 तारखेला स्वित्झर्लंडमध्ये जिनेवामध्ये, असं वाटतंय की ही सर्वात जवळची वेळ आली आहे। कारण ह्याच्या आधी आपण जवळजवळ रोजच ऐकलं आहे की उद्या संधी होणार आहे, पण ह्यावेळेला असं वाटतंय ही होईल आणि जगासाठी खूप सुखद आणि आनंददायी बातमी आहे। एकूणच आतापर्यंतचा इतिहास पाहता शांततेशी संबंधित चर्चा करणं ही बाब अमेरिका इराणशी संबंधित करतो आणि योग्य वेळ सापडताच पुन्हा एकदा इराण विरुद्ध आक्रमक होतो असा आतापर्यंतचा अमेरिकेचा इतिहास राहिलेला आहे। म्हणून एकूणच ट्रस्ट डेफिसिट म्हणजे विश्वासाचा अभाव आणि अमेरिकेचं आतापर्यंतचं विश्वासघाताचं राजकारण लक्षात घेता खरोखरच या अंतरिम कराराच्या माध्यमातून जे काही सकारात्मक वातावरण इराण आणि अमेरिकेमध्ये निर्माण झालेलं आहे त्याचं परावर्तन हे फायनल पीस डील मध्ये होतं का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। युद्ध संपल्याची घोषणा झाल्याच्या नंतर त्याचे परिणाम जागतिक व्यापारावरती दिसून आले। आज कच्च्या तेलाचे दर कोसळले तर शेअर बाजारानं मात्र उसळी घेतली आहे। कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये 4.5% घसरण झाली।
प्रति बॅरल $81 पर्यंत कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या. तर शेअर बाजारामध्ये देखील तेजी दिसून आली आहे. सोन्या चांदीचे दर देखील वाढले आहेत. सोनं प्रति तोळा $2,700 तर चांदी किलोच्या मागे $10,000 महागली आहे. अमेरिका इराणमधल्या शांतता कराराच्या नंतर डॉलर्सच्या तुलनेमध्ये रुपया देखील सावरलाय. 8 मेच्या नंतर पहिल्यांदाच डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया सुस्थितीत आलाय. एका डॉलरसाठी सध्या ₹94.68 मोजावे लागत आहेत. मात्र युद्धाच्या दरम्यान रुपयाची मोठी घसरण झालेली होती. रशियाने युक्रेनवरती काल रात्री सगळ्यात मोठा हल्ला केलाय. रशियाने युक्रेनमधल्या कीव या ठिकाणी एकूण 70 मिसाईल आणि 611 ड्रोन दागले. या संदर्भातली माहिती राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी देखील दिली आहे. तर या हल्ल्यामध्ये 1000 वर्ष जुनं चर्च देखील उद्ध्वस्त झालंय. त्यामुळे रशियाच्या युक्रेनवरच्या हल्ल्यामुळे राजधानी कीव हादरून गेली आहे. दरम्यान कीवमधल्या चर्चला जे नुकसान झालं ते रशियन सैन्याच्या हल्ल्यामुळे झालेलं नाही, असं रशियन संरक्षण मंत्रालयाचं स्पष्टीकरण आहे. अमेरिकेनं युक्रेनला दिलेल्या क्षेपणास्त्रांच्या अवशेषांमुळे आग लागली आणि ही हानी झाली, असा दावा रशियाचा आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 16 आमदार आणि 7 खासदारांच्या सोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अंतिम बोलणी झाली आहे, असा मोठा गौप्यस्फोट शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांनी केला. ऑपरेशन टायगर फायनल झालं असून आमदार खासदारांच्या पक्षप्रवेशाची तारीखही लवकरच ठरेल, असं कृपाल तुमाने म्हणाले. ऑपरेशन टायगर हे लवकरच सक्सेस होणार आहे. उभाटाचे 7 खासदार अगदी थोड्या दिवसामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवून ते आमच्यासोबत येणार आहे. अंतिम टप्प्यामध्ये चर्चा झालेली, संपूर्ण चर्चा झालेली आहे. फक्त ऑपरेशनची डेट फायनल व्हायची. 16 आमदारसुद्धा आमच्याकडे येईल, पण पावसाळी अधिवेशनानंतर आमदाराच्या संदर्भात आम्ही निर्णय घेणार आहोत. याची तारीख या महिन्यात ठरेल? हो, नक्कीच या महिन्यात होईल. दरम्यान उद्धव ठाकरेंचे खासदार वेगळा गट तयार करण्याच्या हालचाली सुरू असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे. मात्र या सर्व चर्चा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फेटाळल्या. खासदार संजय राऊत दिल्लीच्या दौऱ्यासाठी रवाना होत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या बैठकीतही खासदार अनुपस्थित असल्याची माहिती समोर आली होती. मात्र लोकसभेमध्ये खासदारांचा एकच गट असल्याचं स्पष्टीकरण संजय राऊतांनी दिलं आहे. शिवसेनेचा एकच गट आहे, तो माननीय अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. आता कळतंय, समजतंय वगैरे या गोष्टी आहेत त्या गेल्या 2 वर्षापासून मी ऐकतो आहे. आज सकाळपासून काही खासदारांचं आमचं बोलणं झालेलं आहे. आज सकाळी स्वतः संजय देशमुख आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली काही कामानिमित्त. आणखीन 2 खासदारांची चर्चा झाली. या उपरी तुम्हाला असं वाटत असेल की कोणी पत्र द्यायला गेले असतील तर आता पत्राचा मसुदा आल्यावरती उत्तर देऊ. शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाकरेंचे खासदार फोडण्यासाठी ऑपरेशन टायगर राबवलं जात असल्याची चर्चा आहे. अशामध्येच काल मातोश्रीवरती झालेल्या बैठकीला संजय जाधव, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि नागेश पाटील आष्टीकर हे 5 खासदार गैरहजर राहिले. संजय राऊत यांनी ते ऑनलाईन पद्धतीनं उपस्थित राहिल्याचं सांगितलं होतं, पण प्रत्यक्षामध्ये मात्र नागेश पाटील आष्टीकर यांच्यासोबतच उद्धव ठाकरेंची चर्चा झाली. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम नको म्हणून अनुपस्थित खासदारांना स्पष्टीकरण देण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या. आता 2 दिवसांनी होणाऱ्या बैठकीला हे खासदार उपस्थित राहणार आहेत का याकडे लक्ष आहे. ठाकरेंचे खासदार संजय देशमुख यांनी मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतली आहे. या भेटीच्या संदर्भात संजय देशमुख यांनी स्पष्टीकरण दिलं. संजय देशमुख यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून या भेटीमागचं कारण सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. मतदारसंघामधल्या महाविद्यालयाच्या परवानगीच्या कामाच्या निमित्तानं मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतल्याचं उद्धव ठाकरेंना सांगितल्याचं स्पष्टीकरण संजय देशमुखांनी दिलं. उद्धव ठाकरे यांनी काल मातोश्रीवरती बोलावलेल्या बैठकीला ऑनलाईन उपस्थित असलेल्या संजय देशमुखांनी आज मात्र दिल्लीमध्ये मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतली. त्यामुळे काहीसा संभ्रम निर्माण झाला. हा संभ्रम दूर करण्यासाठी संजय देशमुखांनी उद्धव ठाकरेंना संपर्क साधून आपली भेट महाविद्यालयाच्या परवानगीच्या निमित्तानं होती हे स्पष्टीकरण दिलेलं आहे. दरम्यान संजय देशमुख आणि माझे मैत्रीचे संबंध असल्याची प्रतिक्रिया मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली. आम्ही दोघंही एकाच रिजनमधले आहोत. आमची मैत्री चांगली आहे, संबंध आहेत आणि आता खासदार म्हणून जरी ते दुसऱ्या पक्षाकडून निवडून आले असतील तर माझ्या शेजारचे खासदार आहेत. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ हा बुलढाणा जिल्ह्याला जॉईंट आहे आणि म्हणून आमची मैत्री चांगली आहे
मैत्रीच्या नात्यानं वारंवार आमच्या भेटी होतात. आम्ही राजकारणामध्ये जरी एकमेकाचे विरोधक असलो तरी संबंध मात्र मैत्रीचे असतात आणि ते सगळे जोपासत असतात. मला वाटते उद्धव साहेबसुद्धा फडणवीस साहेबाला अनेकदा भेटायला गेलेली आहेत, पण त्यावेळेस काही फार मोठं काही चर्चा झाली नाही. दरम्यान आज सकाळपासून आमचं काही खासदारांशी बोलणं झालंय. संजय देशमुखांशी देखील सकाळी बोलणं झालं अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली. असं आहे की नागपुरातून सकाळी 4:45ला फ्लाईट आहे. ते दिल्लीत गेले, नागपुरातून गेले असतील आणि काल मुंबईत त्याला फ्लाईट नव्हतं. मी आत्ता दिल्लीत निघालो. मतदारसंघाचं अर्जंट काम होतं असं त्यांनी उद्धवजींना सांगितलं.